श्री स्वामी समर्थ हे नाव उच्चारलं की मनोमन एक विश्वास जागृत होतो। संकटापासून वाचवणारे, मनशांती देणारे आणि भक्तांच्या जीवनात उजेड पसरवणारे आधारस्तंभ अशा श्री स्वामी समर्थांच्या सूर्यमणी या संकल्पनेत एक गूढ, अद्भुत आणि दिव्य रहस्य दडलेले आहे। सूर्य म्हणजे तेज, ऊर्जा आणि अंधकार दूर करणारी शक्ती। आणि जेव्हा या तेजामध्ये स्वामींचं कृपाशक्ती मिश्रण होतं तेव्हा ती सूर्यमणी बनते, जी केवळ बाह्य नव्हे तर अंतःकरणातील अंधकार देखील दूर करते। श्री स्वामी समर्थ हे योगेश्वर, अष्टसिद्धींचे अधिपती आणि त्रिकालदर्शी अवतार होते। त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एक गूढ रहस्य असत। त्यांच्या हातात दिसणारी सूर्यमणी ही केवळ एक दागिना नाही, ती एक दिव्य तेजाचे रूप आहे, जी त्यांच्या कृपाशक्तीचं प्रतीक आहे। जेव्हा भक्त संकटात असतो, अंधारात हरवलेला असतो, तेव्हा स्वामींच्या हातातली ही सूर्यमणी त्यांच्या जीवनात उजेड आणते। जाणून घेऊया सूर्यमणी म्हणजे काय आणि तिचे रहस्य काय। सूर्यमणी म्हणजे स्वामी समर्थांची अशी एक आध्यात्मिक कृपाशक्ती जिला ध्यानातून किंवा विशेष उपासनेतून अनुभवता येतं। ही सूर्यमणी मनातील भीती, निराशा आणि अंधकार नष्ट करते, भक्ताला नवा आत्मबल, प्रेरणा आणि ऊर्जा प्रदान करते, स्वामींच्या कृपादृष्टीसारखं कार्य करते। जशी सूर्याची किरणं सर्वदूर पोचतात, सेम तशीच कधी-कधी काही लोकांना ध्यानात, स्वप्नात किंवा जागृत अवस्थेत एक तेजस्वी प्रकाशगोल किंवा लाल किंवा सोनसळी मणी दिसते। हिला सूर्यमणी म्हटलं जातं। जाणून घेऊया सूर्यमणीचं रहस्य। स्वामी समर्थांच्या उजव्या हातात एक दिव्य तेजस्वी मणी आहे, जी सूर्यमणी म्हणून ओळखली जाते। ही मणी सूर्याप्रमाणे तेजस्वी असून तिच्यात चमत्कारिक शक्ती आहे, रोग, शाप, नकारात्मक, दुष्ट इत्यादी नष्ट करणारी, भक्ताच्या जीवनात प्रकाश, ऊर्जा, प्रेरणा आणि आत्मबल निर्माण करणारी ती एक आध्यात्मिक कृपामणी आहे। श्रद्धेतील दृष्टिकोन पाहिलात तर स्वामींच्या हाती असलेली ही सूर्यमणी काही भक्तांना ध्यानात किंवा स्वप्नात दिसते। कधी स्वामी संकटात असलेल्या भक्ताजवळ जाऊन त्यांच्या कपाळावर सूर्यमणी स्पर्श करताना भासतात आणि त्या क्षणी त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो। ही सूर्यमणी आपल्या जीवनात कशी आणायची आणि काय उपाय करायचे आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्वामी समर्थ आपल्याला प्रत्यक्ष सूर्यमणी देतील का? कदाचित नाही, पण ती अनुभवता येऊ शकते आपल्या अंतःकरणात। तर काय करावे? दररोज नामस्मरण, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हृदयातून करावा। सूर्यनमस्कार किंवा सूर्यमंत्र म्हणावे। सकाळी सूर्याला नमस्कार करताना स्वामींच्या सूर्यमणीचे तेज आपल्या जीवनात यावं अशी प्रार्थना करावी। स्वामींच्या प्रतिमेसमोर ध्यान, त्यांच्या हातातील सूर्यमणीकडे बघत बसा, त्या तेजाशी मनाने एकरूप व्हा। विशिष्ट मंत्र जप दररोज 11 वेळा। ओम श्री स्वामी समर्थाय तेजस्वरूपाय नमः। श्री स्वामी समर्थ यांच्या हातातील सूर्यमणी ही केवळ एक तेजस्वी मणी नाही, ती आहे त्यांच्या कृपेचा झरा, भक्तांसाठी रक्षण चक्र आणि आत्मविश्वासाचा दीपस्तंभ। आपण फक्त श्रद्धेने त्यांचं नाम घेतलं तर ही सूर्यमणी आपल्यालाही कृपाक्षमतेने लाभू शकते। आपल्या जीवनातील प्रत्येक अंधकार दूर व्हावा, मनामध्ये भक्तीचं तेज प्रकट व्हावं आणि संकटमयी स्वामींच्या हातातील सूर्यमणी आपल्यासाठी प्रकाशवाट ठरावी। ही माहिती तुम्हाला भावली असेल तर नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामी समर्थांच्या सूर्यमणीचं तेज अजून भक्तांपर्यंत पोहोचेल। तुमचं प्रेम, श्रद्धा आणि नामस्मरण हाच या व्हिडिओचा खरा हेतू आहे। व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या भक्त परिवारात जरूर पाठवा। आपण पुढच्या आध्यात्मिक प्रवासात लवकरच भेटूया। जय जय रघुवीर समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।